नमस्कार मित्रांनो, आज आपण दिगंबर दाऊजी कोपरे यांच्या भेटीसाठी आलो आहोत। कोपरे सरांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन कॉन्स्टेबल पदापासून तर पोलीस निरीक्षक या पदापर्यंत मजल मारली आहे। अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी या पदापर्यंत आपला संघर्षमय जीवन व्यतीत केलेलं आहे। संपूर्ण कोपरगावकरांना अभिमान वाटेल असं त्यांचं कार्य आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या संघर्षमय जीवनाची कहाणी। नमस्कार सर। नमस्ते। आपण जो कोपरगाव मध्ये राहून जो संघर्ष केला, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये राहून आपण जे शिक्षण घेतलं, वेळ प्रसंगी आपण कबाड कष्ट केले, लहानपणी आपण कष्ट केले, अनेक ठिकाणी दुकानात काम केलं, या संघर्षातून आपल्याला एक मोठं फळ मिळालं। आज आपण पोलीस निरीक्षक या पदापर्यंत हा संघर्ष केला, त्याबद्दल आपण लहानपणापासून तर कॉन्स्टेबल पदापर्यंत जो संघर्ष केला त्याची थोडीशी माहिती। तसं माझा जन्म 9 जानेवारी 1976 कोपरगावला जन्म झाला माझा। आई आणि वडील म्हणजे मी 5 वर्षाचा असतानाच 1981 साली वडील आमचे मयत झाले हार्ट अटॅकनी। आणि मग कुटुंबावर आईवर ती 4 भावंडे आणि 1 बहीण अशी 5 भावंडाची आमच्या जबाबदारी आली। मार्केट यार्ड कमिटी समोर एक सर्वे नंबर 214 मध्ये एक 2.5 एकर क्षेत्र होतं। त्या क्षेत्रामध्ये छोटीशी शेती करणं हा आणि जी मिळेल ते काम करणं, पर्यायाने पाण्यावर अवलंबून राहावं लागत असल्यामुळे मोठ्या भावंडांना हमालीचं काम, एक मजुरीची कामे करावी लागली। पर्यायाने घरामध्ये 18 दारिद्र्य होतं, पण बाबासाहेबांचा आदर्श असल्यामुळे शिक्षण हे गरजेचं होतं। त्या काळामध्ये आईने आम्हाला शाळेत टाकलं आणि आमचा प्राथमिक शिक्षण कोपरगाव नगरपालिका 11 नंबर शाळेमध्ये झालं आणि तिथेच मते सरांच्या हाताखाली आम्ही घडलो। 4थी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोपरगाव साईबाबा कॉर्नर जवळील तेथे आम्ही 5वी ते 10वी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामध्ये आम्हाला फर्स्ट क्लासमध्ये आम्ही 67% घेऊन पास झालो। आणि त्यानंतर 11वी ते 15वी म्हणजे BSc सायन्स शाखेमध्ये मी ऍडमिशन घेतलं होतं। BSc पर्यंत हा SSGM कॉलेज कोपरगाव येथे आमचं पदवीचं शिक्षण BSc केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट क्लासमध्ये आम्ही ते उत्तीर्ण केलं। या दरम्यान म्हणजे BSc पर्यंतचा प्रवास हा आमच्यासाठी सहज सोपा नव्हता। कमवा आणि शिका यातून आम्हाला, म्हणजे आम्ही लहान होतो, मला आठवतं जेवढं आता 1ली ते 4थी, तर 4थी पासूनच आठवतं इथं मार्केट कमिटी जवळ एक झावरेंचं हॉटेल होतं, तिथं आम्ही पार्ट टाइम जॉब करायचो आणि त्यानंतर शाळा। 5वी 6वीला आम्ही आईस कांडे विकले असतील, 7वी 8वीला आम्ही सरबतच्या दुकानात काम केलं, 9वी 10वी किराणा दुकानामध्ये आम्ही सेल्समन म्हणून काम केलं। म्हणजे एक बालपण आम्हाला असं मिळालं नाही। शाळा संपली आणि सुट्टी लागली की आम्ही काम करायचं, कारण काम करण्याशिवाय घरामध्ये अशी परिस्थिती नव्हती की पूर्ण शिक्षण आमचं होईल। सहज इतर मुलांना ज्या सुविधा मिळतात तशा अशा सहज सुविधा मिळत नव्हत्या, त्यामुळे काम करण्याशिवाय माझ्याकडे दुसरं ऑप्शन नव्हतं। बालपण, मुलांचं बालपण मामाच्या गावाला खेळण्यामध्ये जातं, तसं मला बालपण हे मिळालंच नाही। काम, अर्न अँड लर्न, काम करणे आणि शिकणे हाच माझ्या पुढे पर्याय होता, त्यामुळे मी ते काम करत गेलो। मग नंतर 10वी नंतर जरा गणित विषय माझा चांगला होता, त्यामुळे मी ट्युशन घेण्याचा मार्ग स्वीकारला। त्यामुळे नंतर मी समता कोचिंग क्लासेस काढले। चाटे कोचिंग क्लासेसची फ्रान्सिसी घेतली होती 25%, त्यांना ऍडमिशन देणे, ओम मेडिकल मध्ये काम करणे आणि तसं शेवटचं काम माझं BSc झाल्यानंतर केमिस्ट म्हणून होतं साईगंगा नॅचरल मिनरल वॉटर मध्ये। पण पर्यायाने जास्त नंतर मी 10वी नंतर काही ठिकाणी स्वतः जाऊन ट्युशन घेणे आणि स्वतःच्या समता कोचिंग क्लासेस चालवले, त्यात मला बऱ्यापैकी यश मिळालं होतं। असा हा माझा पदवीपर्यंतचा संघर्षमय प्रवास आहे। निश्चितच सर, आपण जो संघर्षमय प्रवास सांगितलाय, जे बालपण असतं ते बालपण खेळण्यासाठी असतं।
बाल वयामध्ये आपणास मामाच्या गावाला जाणं असतं, अनेक असे छोटे मोठे खेळ खेळायचे असतात. खेळाच्या वयामध्ये तुम्ही निश्चित जो संघर्ष केला, त्या संघर्षाचं फळ आज तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही जो संघर्ष केला, आज पोलीस निरीक्षक पदापर्यंत आला आहात, हे त्याचं फळ आहेच. तुम्ही जे शिक्षण, प्राथमिक शिक्षणापर्यंत जो नोकरीला लागण्याचा प्रवास सांगितला, आपण त्यानंतर कॉन्स्टेबल झाला. सर्वात प्रथम आपण पोलीस होण्याचं जे ध्येय होतं, स्वप्न होतं का योगायोगाने आपण पोलीस खात्यामध्ये आलात? तसं आमच्या आईची इच्छा होती की आमची मावस भाऊ एक डॉक्टर, एक जज आणि एक इंजिनियर झाले होते. माझ्या आईची पण इच्छा होती की माझ्या 5 मुलापैकी कोणीतरी एक शिकावं आणि मोठं व्हावं आणि आई मला ती खंत बोलून दाखवायची. तर तसं माझं मन रमलं होतं ट्युशन घेण्यामध्ये आणि कोचिंग क्लासेसमध्येच नाव करण्याची इच्छा होती माझी. परंतु आईच्या इच्छेमुळे मी पहिला प्रवेश गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणून पोलीस भरतीसाठी गेलो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी अहमदनगर पोलीस दलामध्ये 2002 साली पोलीस कॉन्स्टेबल या पदावर भरती झालो. सुरुवातीला मी नागरे साहेबांच्या विशेष पथकात उत्तम कामगिरी केली. स्पेशल स्क्वॉड मध्ये होतो. कोपरगाव पोलीस स्टेशनही 1.5 वर्ष केलं. त्यानंतर मी राहुरी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथे असताना एक कार्यकाळ एक 7 ते 8 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर BSc असल्यामुळे, पदवीधर असल्यामुळे मी MPSC मार्फत पहिल्यांदा प्रयत्न केला 2008 ला. तर त्यावेळेस त्यावेळेस 2 मार्क कमी पडले आणि माझं सिलेक्शन झालं नाही. इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचून यशस्वी MPSC मध्ये 2010 साली पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. विशेष गोष्ट PSI झाल्यानंतर मी राहुरीला होतो त्यावेळेस. मी ती बातमी माझ्या आईला सांगितली की आई मी PSI परीक्षा पास झालो. माझ्या आईला ते PSI हा शब्दही कळत नव्हता. PSI ज्यावेळेस मी तिला बोललो की मी फौजदार परीक्षा पास झालो आणि साहेब झालो, त्यावेळेस आईला समजलं की माझा मुलगा फौजदार झाला. कारण जुन्या पद्धतीनुसार फौजदार या शब्दाला जी क्रेज होती आणि आईला ते डोक्यात तो शब्द होता. तिला खूप आनंद झाला. मला अजूनही आठवतं. नंतर घरी आल्यावर मला समजलं आईने आमच्या भागामध्ये, मी ज्या परिसरात राहतो, परात भरून पेढे वाटले होते आणि तो आईच्या डोळ्यामध्ये जो आनंद होता, तो आनंद देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. निश्चितच सर, आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा, मोठं पदावर जावा. निश्चितच ते स्वप्न आपण पूर्ण केलं आहे. प्रत्येक आई वडिलांना तुमचा अभिमान असेल का तुमच्यासारखा मुलगा व्हावा. सर, तुम्ही पोलीस खात्यात जी नोकरी केली, सुरुवातीला आपण कुठे नोकरी केली, कसा अनुभव आला, पहिला दिवस कसा होता तुमचा? पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करताना थोडस अधिकार कमी असतात आणि ज्यावेळेस फक्त वरिष्ठांच्या सूचनांचं पालन करणे आणि काम करणे, त्यातही मोठा आनंद होता. परंतु तिथे थांबायचं नाही. आमचे रिलेटिव्ह पैकी इतर जे आमचे मार्गदर्शक आहे, त्यांचं नेहमी सांगणं असायचं की अजून थोडं पुढे गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा आदर्श आमच्या पुढे होताच. या दरम्यान आम्ही श्रामनेर पण झालो होतो. भारतीय बौद्ध महासभेचे नोकरी मिळवण्याच्या पूर्वी भारतीय बौद्ध महासभेचा सेक्रेटरी पण राहिलेलो होतो. निर्व्यसनी असल्यामुळे, अभ्यासाची आवड असल्यामुळे आणि ट्युशन क्षेत्रात असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणं मला फार अवघड गेलेलं नव्हतं. आणि मग PSI झाल्यानंतर पहिली माझी नोकरी ट्रेनिंग महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे 2011 ला ट्रेनिंग संपल्यानंतर पुणे येथे मला कार्य करण्याची संधी मिळाली. पुणे येथे मी 3.5 वर्ष यशस्वीरित्या तिथे काम केलं. अधिकारी म्हणून काम करताना हा निश्चित बदल जाणवला. अधिकाराचा वापर करता येतो, लोकांना न्याय देता येतो आणि लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचता येतं. आणि त्यानंतर मुंढवाचा कार्यकाळ संपल्यानंतर पहिली पदोन्नती मिळाली सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून. राजपत्रित अधिकारी झाल्यानंतर पहिली पोस्टिंग माझी भिवंडी निजामपुरा होती. तिथेही लोकांमध्ये समक्ष जाऊन मी काम केलं. संकटांना तेथील सामोरे गेलो. तेथे पण लोकांना न्याय, पोलीस खात्याच्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध कामं केली. नंतर मी
निजामपुरा भिवंडी झाल्यानंतर वागळे स्टेट श्रीनगरला काम केलं 3.5 वर्ष. एकनाथ शिंदे साहेबांचा मतदारसंघ होता तो. त्याच्यानंतर तिथेही काम केल्यानंतर यशस्वीरित्या काम केलं, गुन्हेगारावर वचक ठेवला, प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम केलं. पुन्हा त्यानंतर बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशनला काम केलं. त्यानंतर एपीआय म्हणून नागपूर येथे 3.5 वर्ष काम केलं. तेथेही एक विशेष कामगिरी म्हणजे विविध कामं केलेच. माझ्या कार्यकाळामध्ये चोरी, दरोडे, घरफोड्या, परत पोक्सो ऍक्ट आणि खंडणी असल्या गुन्ह्यामध्ये, विविध गुन्ह्यामध्ये मी केलेल्या तपासामध्ये शिक्षा झाली. विशेष म्हणजे आदरणीय गडकरी साहेबांनाही धमकीचा थ्रेट कॉल आला होता. त्या गुन्ह्यामध्ये मी प्राथमिक तपास केला. ज्या फोनवरून धमकी देण्यात आली होती त्या जे हिंडलगा कर्नाटक जेलमध्ये जाऊन मी आणि माझे सहकारी तो आरोपी कोण मी स्वतः ते 2 मोबाईल हस्तगत केले होते आणि ती माझ्यासाठी विशेष आणि अविस्मरणीय कामगिरी राहिलेली होती. त्या दोन्ही थ्रेट कॉल झाले होते त्या गुन्ह्यामध्ये आत्ताच मागच्या महिन्यामध्ये कन्व्हिक्शन झालेले, शिक्षा लागलेलं आहे. असे विविध कामं केले आणि 2026 मध्ये मला पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन मिळालं. कारण पोलीस झाल्यानंतर पीआय होणं एक प्रत्येक आमच्या एक पोलीस त्या खुर्चीकडे डोळा असतो आणि तिथे जी आपल्याला जो अधिकाराचा वापर करता येतो आणि लोकांना न्याय देता येतो, तसं न्याय देण्याचं काम नाही, पण बेसिक लोकांच्या ज्या गरजा असतात की आपलं ऐकून घ्यावं, आपली त्या साहेबांनी आपलं ऐकावं, आपली तक्रार घ्यावी, ती त्याची बेसिक गरज आहे जनतेची, ती पूर्ण करता येते. आणि प्रत्यक्ष जनतेत काम करून म्हणजे जी आमचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, या अँगल मधून या हेतूने काम करणारा निश्चित वाव आहे. आणि तसं हे करत असताना कुटुंबाला वेळ देता येत नाही. पर्यायाने कळत नकळत कुटुंबाची हानी होते. तरीही पत्नी सारिका हिने माझा संसार व्यवस्थित आता 22 वर्ष योगायोगाने आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे. तिने हा डोलारा व्यवस्थित सांभाळा. दोन्ही मुलांना शैक्षणिक वातावरण तयार केलं आणि ती मुलंही माझे शिकताय याचा आनंद आहे. थोडी कसरत होते पण व्यवस्थित चाललंय. मी समाधानी आहे. एवढंच सांगू शकतो की गरिबी ही शिक्षणाच्या आणि प्रगतीच्या आड येत नाही. जिद्द, चिकाटी आणि संघर्ष आणि नियोजनबद्ध आपण जर पुढे धावत राहिलो आणि निर्व्यसनी राहिलो, बाबासाहेबांनी बुद्धाच्या विचाराने पंचशिलाचं आचरण जर केलं, निर्व्यसनी राहिलो, की बौद्ध धर्मासाठीच नाही इतर सर्वांनीच जर आपण आपल्या जीवनामध्ये निर्व्यसनी राहिलं आणि विवेकवादी आपलं आचरण उत्तम जर ठेवलं आणि कष्ट जर केले तर आपण निश्चित प्रगतीकडे वाटचाल करू शकतो, एवढं मी आपणास सांगू इच्छितो. निश्चितच सर, कोपरगावकरांना अभिमान वाटेल अशी कामगिरी आपण केली. गडकरी साहेबांच्या प्रकरणात सुद्धा आपण योग्य ती कारवाई करून संशयित आरोपी असेल, जे आरोपी असेल त्यांच्यावर कारवाई केली. अशा मोठमोठ्या कारवाईमध्ये आपलं मोठं योगदान आहे. निश्चितच कोपरगावकरांना एक अभिमान आहे. तुम्ही या पोलीस खात्यात काम करत असताना महाराष्ट्रात कुठे कुठे आपण काम केले त्याबद्दल थोडंसं सांगा. तसं अगोदर सांगितलेल्या पद्धतीने मी प्रथम माझी नोकरीची सुरुवात झाली पोलीस मुख्यालय अहमदनगर. तर तेथे स्पेशल स्क्वॉड होतं नागरे साहेबांचं, आदरणीय विश्वास नागरे साहेब त्यावेळी तत्कालीन एसपी होते अहमदनगर जिल्ह्याचे. तर त्यांनी एक स्पेशल स्क्वॉड केलं होतं. त्यामध्ये आम्हाला पूर्ण अधिकार होते, पूर्ण माहिती काढणे अवैध धंद्यांची, त्यांच्यावर कारवाई करणे. तर त्यावेळेस दारू, अवैध धंदे, मटका, जुगार, लॉटरी, चंदन तस्कर, त्या काळामध्ये खूप विविध कोटींनी आम्ही जप्ती केल्या. त्यावेळेस मला आठवतं 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगरच्या परेड ग्राउंडवर आमचा सन्मान देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला होता. त्यानंतर मी कोपरगाव पोलीस स्टेशनही केलं, पण माझं स्वजिल्हा येत असल्यामुळे नंतर मीच विनंती करून राहुरीला बदली करून घेतली आणि राहुरीमध्ये मी साधारण 3.5 पावणे 4 वर्ष कार्यकाळ केला. त्या काळामध्ये मी अथक परिश्रम केला, अभ्यास केला आणि तिथे राहुरी तालुक्यात देखील विविध गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले. त्यानंतर मी
पुण्यामध्ये विविध कामगिऱ्या केल्या. तेथे ज्या ज्या गुन्ह्यामध्ये मी तपास केला त्यामध्ये शिक्षा लागल्या. त्यानंतर मी भिवंडी सारख्या ठिकाणी वीज चोरीचं प्रमाण तिथे जास्त होतं. त्यामुळे पर्यायाने शासनाला तिथं टोरेंटो खाजगी कंपनी द्यावा लागली होती. पण ते वीज चोरीला आळा घालण्यासाठी आम्ही लोकांना समजून सांगणे, लोकांपर्यंत पोहोचवणे, वीज चोरी करणे हा गुन्हा आहे आणि लोकांना ते पटवून दिलं आणि वीज चोरीची गळती तिथे आम्ही गावोगावी त्या आमच्या निजामपुरा ज्युडिशियल मध्ये योग्य बंदोबस्त देऊन लोकांना समजून लोकांचा सहभाग नोंदवून तिथे आम्ही काम केलं. तिथे विविध गुन्हेगारी टोळ्या जे गुन्हे घडत होते वेळोवेळी तपास करून वेळोवेळी तिथे आम्ही काम केलं. त्यानंतर राजकीय गुन्हे देखील माझ्याकडे देण्यात आले होते. तत्कालीन त्यावेळेचे तिथले महापौर असो त्यांच्या विरोधातले गुन्हे देखील माझ्याकडे तपासाला दिले होते. ती मी उत्तम राजकीय समन्वय साधून तिथे मला आठवतं भिवंडीची त्यावेळेस पोलीस स्टेशनचं काम करायचं होतं. तिथल्या लोकांशी कोऑर्डिनेट करायचं. मी तेथे एक KPI म्हणून काम करत असताना ती जी चौकी होत नव्हती ज्यावरून पूर्वी दंगल घडली होती ती चौकी माझ्या कार्यकाळात ते काम मार्गी लागलं. ऍक्च्युली वरिष्ठांचं योगदान आहे पण तेथे मी खारीचा वाटा उचलला आणि तिथे योग्य काम केलं होतं. आणि त्यानंतर माझी जी बदली झाली वागळे इस्टेटला श्रीनगरला एकनाथ शिंदेजी साहेबांचा तो मतदारसंघ आहे. तर त्यावेळेस ते तिथले पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री पण होते. तेथे देखील मी स्लम एरियामध्ये तिथल्या विविध गुन्हेगारावर खंडणी करणाऱ्या गुन्हेगारावर तिथं परत जे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे होते तिथे माझ्या एका वर्षात 3 गुन्ह्यात 4 गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन झाले, शिक्षा लागल्या आणि तिथे जनतेमध्ये जाऊन काम करण्याची मला संधी मिळाली होती. तिथे माझा वेळ आयुक्तांच्या हस्ते स्थानिकांच्या हस्ते माझा वेळोवेळी सत्कार आणि सन्मान करण्यात आला. पैशाचा कधीच मी हे केला नाही. पैसा हे माझ्यासाठी कधीच श्रेष्ठ नाही. पगारावर मी समाधानी राहिलो. त्यानंतर बदलापूर वेस्टला पोलीस स्टेशनला माझी बदली झाली. तिथं कार्यकाळ कमी भेटला आणि 8 वर्ष नियमाप्रमाणे पोलीस खात्यामध्ये बदली ट्रान्सफर हा एक नैसर्गिक आहे. काही कार्यकाळ ठराविक काळ झाल्यानंतर बदली ही आमची अटळ असते. पर्यायाने मला नागपूर मिळालं. तिथेही मी 3.5 वर्ष जनतेचं सहकाऱ्यांचं आणि वरिष्ठांचं सर्वांचं एकत्रित समन्वय साधून सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये समन्वय साधून मी तिथे काम केलं. तिथे देखील विविध गुन्ह्यामध्ये कार्य करून कामगिरी करून मला वेळोवेळी माझा सन्मान मला मिळाला. त्यानंतर पोलीस निरीक्षक हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. कारण या पदावर काम करण्याची इच्छा आणि आता नुकतंच माझं प्रमोशन झालेलं आहे आणि मी तेथे देखील जनतेच्या समन्वयाने मला एक अंमली पदार्थ विरोधी पथक या विभागात माझी बदली झालेली आहे. जनतेमधून अंमली पदार्थ मुक्त व्हावं, लोकांनी व्यसनापासून दूर राहावं, मला एक चांगलं टास्क मिळालेलं आहे. तर मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तिथे उत्तम काम करेल ही आपणास मी ग्वाही देतो. निश्चितच महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी आपण कामकाज केलेले आहे. अनेक कारवायांमध्ये आपला सहभाग आहे. या कारवाई करत असताना पोलीस प्रशासन म्हटलं की खूप जिकारीचं काम आहे. पोलीस कॉन्स्टेबल असू, अधिकारी असू, यांच्यावर राजकीय दबाव, मीडियाचा दबाव, असा अनेकांचा दबाव असतो. एवढं दबाव बघून कामकाज करणं असतं, त्याकडे आपण कसं बघता? कसं असतं, ज्या अर्थी एखादा ज्याला त्रास झाला किंवा ज्यांनी त्रास दिला असे दोघेही आमच्याकडे म्हणजे येत असतात. ज्याच्यावर संकट येतं तो पहिला आमच्याकडे येतो, त्याला आमचं प्राथमिक मदत असते. पर्यायाने लोकप्रतिनिधी म्हणून हे दोन्ही पक्ष लोकप्रतिनिधीकडे जातात. त्यांचं समाधान, त्यांना मदत म्हणून पर्यायाने ते विभागाला एक चौकशी आणि माहिती देतात आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. आम्ही योग्य सिच्युएशन सांगून माहिती घेऊन, प्राथमिक माहिती घेऊन लोकप्रतिनिधींना ती व्यवस्थित माहिती देतो आणि ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्यालाच मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चितच आपण खूप असं एक मार्गदर्शन केलेलं आहे. खूप घटनांमध्ये काय होतं, राजकीय लोकांचा प्रेशर असतो, मीडियाचा, अनेक लोक, सामाजिक कार्यकर्ते असतील, कोणी असू, समज काढून
दोन्ही पक्षकारांना आपण समजून सांगतात. ही एक खरोखर मोठी कामगिरी आहे. त्याचबरोबर आता सध्या जे नवयुवक तरुण आहे, या नवयुवक तरुणांना मोठा संघर्ष करावा लागतो. आज खूप मोठं कॉम्पिटिशन झालं. या कॉम्पिटिशन मध्ये संघर्षमय जीवनामध्ये तुम्ही जो संघर्ष केलाय तो तरुणांना काय संदेश देशाल? मी असं सांगेल की माणसाच्या 5 गरजा असतात: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. आणि ह्या आपल्या 4 गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य. ही ही जी गरज आहे ती शिक्षण पूर्ण करतं. एकदा जर तुम्ही शिक्षण पूर्ण केलं की ह्या 4ही गरजा आपोआप आपल्या पूर्ण होतात. तरुणांना मी सांगेन, निर्व्यसनी राहा. या 5 गरजा व्यतिरिक्त जर इतर गरज कोणी जर सांगत असेल तर ती आपण तिच्यापासून दूर राहा. कारण शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही. बाबासाहेबांनी सांगितलेले शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. मी माझ्या जीवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले जे आदर्श ज्ञानीपुरुष आहे यांनाच मी आदर्श मानलेला आहे. आणि बाकीच्या गोष्टींना मी माझ्या जीवनामध्ये महत्व दिलेलं नाहीये. एवढंच मी सांगेल. आपण तरुण म्हणून आपण आपल्या स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल तर आपल्या प्रगतीचं पहिलं पाऊल हे शिक्षण आहे. तर शिक्षण काळामध्ये आपण पूर्ण शिक्षण घेण्याचाच प्रयत्न करावा, मी हे सांगेल. आणि आपली प्रगती करून घ्यावी. इतर गोष्टी निरर्थक आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. निश्चितच सर, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर आपण गेलात म्हणून आपली प्रगती झाली. त्याचबरोबर आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म दिला आहे त्याचं सुद्धा आपण अनुसरण केलं म्हणून आपली प्रगती झाली. काही वेळेस असं म्हणलं जातं की धम्मामुळे प्रगती होत नाही, परंतु निश्चितच धम्मामुळे प्रगती होते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोपरे सर आहे. कारण की पोलीस खात्यात ज्यावेळेस ते भरती झाले त्यावेळेस ते कॉन्स्टेबल पदावर होते. कॉन्स्टेबल पदावर न राहता धम्म हा परिवर्तनशील आहे, परिवर्तन करायला हवं म्हणून त्यांनी परिवर्तन केलं. ते कॉन्स्टेबल पदावर न राहता त्यांनी पुढच्या पदापर्यंत जात जात त्यांनी आज पोलीस निरीक्षक पदापर्यंत येऊन ठेपले आहे. पुढे सुद्धा ते पोलीस DYSP होतील, कमिशनर होतील, SP होतील. म्हणजे परिवर्तन जो भाग आहे, धम्मानी जो परिवर्तन सांगितले त्या मार्गाने त्यांचा प्रवास आहे. त्याबद्दल काय सांगणार आपण? कसं आहे, मला आठवतं, तुम्हाला सांगतो, आम्ही लहान होतो. मी 4थी 5वी 6वीला असेल. धार्मिक पिंड होता. भाऊ मला पहिल्यांदा एक कोपरगावमध्ये आठवतं मला, त्यावेळेस तहसील कचेरीच्या समोर मोठं प्रांगण होतं. त्यावेळेस तिथं ज्ञानेश्वरांची पारायण चालायचं. भाऊ मला सायकलवर घेऊन जायचा, गोदावरी नदीमध्ये आंघोळ घालायचा आणि नंतर मला ते पारायणाला घेऊन जायचा. तर मी तसे ज्ञानेश्वरीचे 3 पारायण केले, नवनाथाचे पोथीचे 3 पारायण केले. 10वी पर्यंत हा माझा कार्यकाळ हा सगळा असा धार्मिक पिंडतच गेलाय. त्यावेळेस आणि त्यानंतर मी जसं थोडा मोठा होत गेलो, मला आठवतं आई एकदा चैत्यभूमीवरून आली आणि येताना 2 पुस्तकं घेऊन आली होती. चांगदेव खैरमडेंचं लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आणि दलित साहित्याची वाटचाल, हे 2 पुस्तकं वाचल्यानंतर आई माझ्यासाठी काय आणलं तर पुस्तक आणली होती. आणि त्यानंतर मला पुस्तकं वाचण्याची आवड झाली आणि त्या काळामध्ये मी त्याच्यानंतर अवांतर पुस्तकं वाचायला लागलो. महापुरुष मला समजायला लागले. आणि त्यानंतर मला आठवतं 2000 साली मी पहिल्यांदा आमच्याकडे एक महानाम भंतेजी होते इथे, ते श्रामणेर शिबिराला मला घेऊन गेले चैत्यभूमीला. तिथे मी 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर केलं आणि माझ्यामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. निर्व्यसनी राहण्याचं महत्व, पंचशिलाचं महत्व समजलं. खोटं बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, दारू पिऊ नये. आणि हे जीवनामध्ये आपण जर अंगीकारलं, शिलाचं पालन केलं, शिलवान जर राहिलं तर जीवनामध्ये आपली वैयक्तिक जी गरज आहे आपण शिलवान होतो. आणि निश्चित, आणि हे जे अधिष्ठान, हा जो पाया असतो, हा आपल्याला पुढच्या प्रगतीपर्यंत घेऊन जातो. कारण मग श्रामणेर झाल्यानंतर लोकांपर्यंत जावं लागतं, लोकांना सामोरं जावं लागतं. आपल्याला नैतिक जबाबदारी वाढते. आपल्याला निर्व्यसनी राहावं लागतं. आणि निर्व्यसनी राहिल्यामुळे वैयक्तिक जीवनामध्ये
मला आपल्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देता आलं आणि निर्व्यसनी माणूसच हा प्रगती करू शकतो, मी असं ठामपणे आपणाला सांगू शकतो. धार्मिक मी तसं मग नोकरी लागण्यापूर्वी भारतीय बौद्ध महासभेचा तालुका सेक्रेटरी पण राहिलेलो आहे. त्यानंतर मी विविध ठिकाणी अ, लग्न देखील लावले एक शिबिरार्थी म्हणून, बौद्धाचार्य म्हणून. आणि मला माझं काम करताना माझं चरित्र चांगलं ठेवण्याला या माझ्या धार्मिक अधिष्ठानाची मला खूप मदत झालेली आहे, एवढं मी आवर्जून सांगतो. निश्चितच सर, धम्मामुळे आपल्याला आपल्या जीवनात चांगले प्रकारचं उत्तम असं फळ देखील आपल्याला मिळालं आहे. सर, पोलीस खात्यामध्ये आपण काम करत असताना आपल्याला या पोलीस खात्यात कोण कोणाचं सहकार्य लाभलं? आपल्याला कोणी कोणी सहकार्य केलं त्याबद्दल एक थोडस. तसं पहिली प्रेरणा आमच्या आईचीच होती. मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी की मला क्लास घेण्यामध्ये आवड होती. मला अजूनही आठवतं, ला मी 12वी नंतर ला गेलो होतो. ला 2 मार्क कमी पडले आणि नंबर नव्हता लागला. मग त्यानंतर मी क्लासेसमध्ये माझं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं आणि आई पहिली माझी गुरु. त्याच्यानंतर जसं कळायला लागल्यानंतर बाबासाहेब, बुद्ध, महात्मा फुले जे थोर महापुरुष आहेत त्यांनाच मी माझ्या गुरुस्थानी मानलं. आणि आई आमच्याकडे म्हणजे आमच्या नातेवाईकापैकी डॉक्टर उसळे, न्यायाधीश गोवर्धन उसळे, आमच्या सरोज वहिनी खास करून, आमचे इंजिनियर साहेब चिमाजी उसळे, यांचा आग्रह असायचा की तू स्पर्धा पोलीस कॉन्स्टेबल थांबू नको. आमची वहिनी नेहमी म्हणायची तू अधिकारी बनलं पाहिजे, आणि ती एक प्रेरणा होतीच. आणि आणि मग त्या काळामध्ये तुम्हाला सांगायला मला हे वाटेल की माझं लग्न झालेलं होतं आणि 2 मुलं झालेली होती मला. पत्नी सारिकाने मला खूप मोठी साथ दिली आणि त्यावेळेस माझ्यात डिसिप्लिन तर होतच पोलीस खात्यात आल्यामुळे, पण मोटिवेशन, डिसिप्लिन ह्या 2 गोष्टी आवर्जून स्पर्धा परीक्षा यशस्वी करण्यासाठी लागतात. तर हे सगळे सांगितलेले लोक, त्यात माझ्या पत्नीचा देखील सिंहाचा वाटा आहे. आणि माझे नातेवाईक सगळी जी आहे, म्हणजे ज्यांनी ज्यांनी माझे मोठे भाऊ असो, बहीण असो, ही जी माझे नातेवाईक मंडळी असो, इवन मला आठवतं माझे बंधू राजू कोपरे यांचे कपडे, आम्हाला कॉलेजला जायला कपडे नव्हते, त्यांचेच कपडे घालून आम्ही कॉलेजला गेलेलो आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये अर्न अँड लर्न आमचा हा प्रवास होता. निश्चितच सर, आपण जे सांगितलं खूप संघर्षमय कथा आहे. त्याचबरोबर सर, आपण जे कामकाज केलं त्या कामकाजामध्ये अनेक ठिकाणी आपण काम केलं. यामध्ये अनेकांनी आपल्याला थाप दिली शाबासकीची. त्याचबरोबर आपण पोलीस खात्यात भरती होण्यापूर्वी देखील आपण एक सामाजिक काम केलेले, एक धार्मिक संघटनेत काम केलेले. अनेक ठिकाणी आपला मान सन्मान झाला. त्याबद्दल थोडस काही. कसं मान सन्मान हा तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलं की पालकमंत्र्याच्या हस्ते, ठाण्याच्या आयुक्तांच्या हस्ते, विविध आयुक्त, पदाधिकारी, विश्वास नागरे साहेबांच्या सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असताना अहिल्यानगर वेळोवेळी आमचा सन्मान झाला. पण ज्यावेळेस एखाद्याचं चोरी गेलेली वस्तू आणि ती मिळाल्यानंतर ज्यावेळेस नागरिक आमचा सन्मान करत होते, तो माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा राहिला आणि तो नेहमीच आनंद देऊन जात होता आम्हाला, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याचबरोबर आपणास आंबेडकर सरांच्या हस्ते सुद्धा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे. तसं धार्मिक काम करताना ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेने गव्हर्नमेंट सर्वंट जरी असला तर धार्मिक आणि सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहावं. विविध सामाजिक काम करताना मला आठवतं स्वाभिमान धम्म पुरस्कार 2009ला मीराताई आंबेडकरांच्या हस्ते सन्मान मिळाला होता. त्या काळामध्ये राहुरी तालुक्यामध्ये आम्ही कार्यरत होतो. 2024ला नागपूरला असताना आपले डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या हस्ते देखील धम्म पुरस्कार आम्हाला प्राप्त झाला. वेळोवेळी जनतेने, नागरिकांनी, वरिष्ठांनी आमचा सन्मान केलेला आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की हे काम करत असतानाही धार्मिक काम करायलाही मला आवडतं. कारण माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांनी जरी आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण दिलं असेल, तर आपल्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीसाठी
आपण शिलवान झाल्याशिवाय प्रगती होणं अवघड आहे आणि जो माणूस शिलवान असतो त्याची म्हणजे ते अर्थात त्याची धार्मिक प्रगती झाली की तो ऑटोमॅटिक त्याची सामाजिक आणि आर्थिक प्रगती होत असते, हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. कोपरगावकरांना अभिमान वाटेल अशी ही कामगिरी दिगंबर दाऊजी कोपरे सर यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलीस खात्यात सर्व्हिस केली. अनेक मोठमोठ्या गुन्ह्यात त्यांनी सहभाग नोंदवून अत्याचार अन्याय विरोधात त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. निश्चितच कोपरगावकरांना अभिमान आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. पोलीस निरीक्षक पदापर्यंत त्यांनी हा प्रवास केला आहे. पुढे देखील ते DYSP होतील, कमिशनर होतील, आयुक्त होतील अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.